परमेश्वरावर निसंकोचपणे विश्वास ठेवा। योग्य वेळ आल्यावर तो इतके देतो की ठेवायलाही जागा पुरत नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज आपण गुढीपाडवा विशेष काही तोडगे हे पाहणार आहोत। हे तोडगे दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाचे आहेत, त्यामुळं गुढीपाडव्याला हा तोडगा तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा। तर कोणता तोडगा, चला तर ते आधी पाहून घेऊया। पहिला तोडगा आपल्याला इथं काय करायचे, गोरक्ष चिंच घ्यायची, ती लाल कपड्यात बांधून प्रवेशद्वारावर आतील बाजूने लावणे, त्यामुळे घरात वाईट गोष्टी या प्रवेश करत नाहीत। या तोडगा बांधायच्या अगोदर आपल्याला याच्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। लाल कपडा घ्यायचा आहे, त्याच्यात गोरक्ष चिंच बांधायची आणि त्याच्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। आणि हा पोटली बनवायची आपल्याला ह्याची, आणि ती दरवाजांच्या आतील साईडने तुम्हाला जिथं जागा असेल त्या आतील साईडने तिथं बांधून ठेवायची आहे। आता दुसरा उपाय कोणता तो पाहूया। चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करावा। नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचारे पूजा करा आणि नंतर ओम व वनस्पते नमः या नाममंत्राने त्यांना नैवेद्य दाखवावा। तर नैवेद्य हा आपल्याला खडी साखरेचा दाखवायचा आहे व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आतून खिळ्यास टांगावे। हा तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तीचे आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते। तिसरा उपाय म्हणजे धनधान्य समृद्धीकारक तोडगा। हा तोडगा गुढीपाडवा किंवा या दिवशी जमत नसेल तर कुठल्याही बुधवारी शुभ योग असताना करायचा आहे। मागील वर्षाची जी जुनी पोटली आहे ना, ती पवित्र प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली आपल्याला तयार करायची आहे। तांब्याचा एक गोल तुकडा, तांब्याच्या छोट्या पादुकाचा जोड, नवे गहू 1 मूठ, 1 अखंड हळदीचा तुकडा, 1 मोठा हिरडा, 1 मिठाचा खडा, 1 मूठ नागकेशर इत्यादी साहित्य। हे सर्व साहित्य आपल्याला पिवळ्या केलेल्या कपड्यात बांधायचे, म्हणजे एक कपडा पिवळा घ्या, नाहीतर तुम्ही पांढरा कपडा पिवळ्या हळदीनं कलर देऊन तुम्ही घेऊ शकता। नंतर हा पिवळ्याच दोऱ्याने बांधून आपल्याला ही पोटली तयार करायची। नंतर त्या पोटलीची ओम श्री श्रीये नमः या मंत्राने त्यांची पंचोपचारे पूजा करायची। खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करायचा आहे। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ, श्री सूक्त 1 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही म्हणू शकता। जप करून तिला गुगुळाचा धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली आपल्याला बांधायची आहे। हे सर्व उपाय, हे सर्व तोडगे दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाचे आहेत। तुम्हाला जर घरी करायला हे तोडगे जमत नसतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रातून हे तोडगे विकत सुद्धा घेऊ शकता, कारण ह्यात काही अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला स्टॉल म्हणजे दुकानातसुद्धा भेटत नाहीत। त्यामुळे तुम्ही केंद्रात जाऊन ह्या वस्तू नक्कीच खरेदी करा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये नक्कीच बांधा। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।